आई आपल्या मुलांसाठी काहीही करते. मुलं म्हणजे आईचा जीव की प्राण असतात. मुलांची प्रत्येक चूक ती आपल्या पोटात घेत असते. पण नालासोपाऱ्यातल्या आईने मुलीला तिच्या चुकीची अशी काही शिक्षा दिली की त्याने सगळेच जण हादरून गेले आहे. आपल्या मोठ्या मुलीला ही शिक्षा देताना तिने त्यात आपल्या लहान मुलीलाही सहभागी करून घेतलं. पण शेवटी अशा काही गोष्टी समोर आल्या की त्यामुळे ही आई नाही तर वैरीण ठरली. या प्रकरणाने पोलीसही चक्रावून गेले आहे. नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव फेजमधील जय विजय नगरी ह्या इमारतीत ममता दुबे ही महिला आपल्या 2 मुली आणि पतीसह राहते. एक मुलगी 20 वर्षांची होती. तिचं नाव अस्मिता दुबे होतं. अस्मिता अविवाहित होती. असं असतानाही ती गर्भवती होती. ही माहिती तिची आई ममताला समजली. तिला या गोष्टींचा संताप झाला. तिने एक भयंकर कट रचला. तिने मुलीला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिची लहान बहीण ही आई बरोबर आली. ती 17 वर्षांची आहे. या लहान बहिणीने तिचे पाय धरले. आईने दोरीने गळावून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर आई ममताने शांत डोक्याने मुलीला फासावर लटकवले. तिने आत्महत्या केली असल्याचा बनाव केला. त्यानंतर तिने पोलीस स्थानक गाठले. ही हत्या दडपण्यासाठी अस्मिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या आईने रचला. नालासोपारा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र अस्मिताचा चेहरा सुजलेला दिसून आला. तसंच तिच्या दोन्ही हातांवर चावा घेतल्याचे निशाण होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनेसाठी मुंबईच्या जे रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनेचा अहवाल त्यानंतर पोलिसांना मिळाला. हा अहवाल पाहून पोलीसही हादरले. अस्मिताचा मृत्यू आत्महत्या नाही हे अहवालातून स्पष्ट झाले. अस्मिताचा मृत्यू गळावून झाल्याचे त्यांनी सांगितले. अस्मिता ही गर्भवती राहिल्याचे तिच्या आईला समजल्याने ती प्रचंड संतापली होती. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ममता दुबे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय तिला अटकही करण्यात आली आहे. तिच्या अल्पवयीन बहिणीला देखील ताब्यात घेतले आहे.